महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर घंटानाद झाला। राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजे 4 नोव्हेंबर दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे। यासोबत आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आजपासून लागू झाली असून राजकीय पक्ष आणि उमेदवारांना स्वच्छ आणि शांततापूर्ण प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित राहील। मुख्य तारखा अशा आहेत: 7 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, 18 नोव्हेंबर अर्ज तपासणी, 21 नोव्हेंबर सह अपील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 2 डिसेंबर मतदानाची वेळ, 2 डिसेंबरला मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 3 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल। नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी एकूण 6859 सदस्य आणि 288 पदसिद्धी निवडल्या जाणार आहेत। मतदानासाठी 13,355 मतदारसंघांनी 66,775 हून अधिक कर्मचारी नियुक्त केले जातील। EVM मशीनद्वारे मतदान होईल। आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास उमेदवारी रद्द होण्यापासून गुन्हेगारी कारवाईपर्यंत शिक्षा होऊ शकते। मुख्य नियम काय म्हणतात? प्रचार बंदी: मतदानापूर्वी 48 तास आधी 30 नोव्हेंबर संध्याकाळी सर्व प्रचार थांबवावा। ध्वनी प्रदूषण: रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर बंद। पैशाची, दारूची किंवा भेट वस्तूंची विभागणी, सरकारी वाहने किंवा इमारतींचा गैरवापर, नवीन योजना किंवा प्रकल्पांची घोषणा, सोशल मीडियावरती भडकावणारे भाषण, खोटे किंवा बदनाम करणारे पोस्ट बंद। मतदारसंघाच्या 100 मीटर आत प्रचार निषिद्ध। मतदारसंघात बंदी: मोबाईल फोन किंवा शस्त्रे बाळगणे बेकायदेशीर। आयोगाने विशेष ऑडिट टीम नेमल्या असून उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली जाईल। स्टार प्रचारकांच्या खर्चाची जबाबदारी उमेदवारावर नसली तरी भेटींसाठी पूर्व परवानगी आवश्यक। नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी उमेदवाराचा खर्च 2 लाखापासून 5 लाखापर्यंत मर्यादित। श्रेणीनुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी 10 लाख, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 2 ते 3 लाख। हे नियम महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1965 आणि जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा 1961 अंतर्गत लागू। ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्थानिक शासनासाठी महत्त्वाची ठरणार आहे। आयोगाने शांतता आणि पारदर्शकता राखण्यासाठी भर दिला असून मतदारांना सक्रिय सहभाग होण्याचे आवाहन केले आहे। पुढील घंटानाद कधी? BMC सारख्या मोठ्या संस्थांसाठी लवकरच अपेक्षित। NGTV मराठी न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन येईल निवडणुकींवरती विशेष अपडेट। त्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। यावरती आपले काय मत आहे ते कमेंट करायला देखील विसरू नका।